सर्वच हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली। विरोधक गोंधळलेले असून नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। जर यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे यांनी दिले पाहिजेत, त्याच्यामध्ये ऍडिशन डिलिशन केलं पाहिजे। हे काही करायचं नाही, कायदा समजून घ्यायचा नाही आणि केवळ नरेटिव्ह तयार करायचा प्रयत्न हे करतायत। आज मी तर सगळ्या कार्यक्रमांमध्ये पण मी असं ऐकलं की कोणीतरी आम्हालाही आव्हान केलंय, हो आमचीही सगळं सहकार्य करण्याची तयारी आहे, इलेक्शन चांगले झाले पाहिजेत, आमची तयारी आहे, वोटर लिस्टमध्ये जर काही सुधारणा करायच्या असतील आमचा पूर्ण पाठिंबा आहे। या 2 दिवसाच्या त्यांच्या चक्रा फियास्को आहे, फियास्को। त्यांना कल्पना देखील नाही की कोणाकडे काय मागणी केली पाहिजे। मला असं वाटतं म्हणूनच यात सगळ्यात ज्यांना समजतं ते पवार साहेब आहेत। कालच पवार साहेबांच्या लक्षात आलं आणि म्हणून पवार साहेब आज त्यांच्यासोबत गेले नाहीत। वळूया पुढच्या बातमीकडे। प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांचा 28 ऑक्टोबरला नागपुरात महा एल्गार मोर्चा